याचे करावा विचार तारावया पार भव सिंधू नासी वंददय जाणार सकळ आविष्य खातो काळ सावधान स्वर सावच संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्धाची तो गावनी या लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे वरून राव वडरंगा गुरु ब्रधवान गुरु ब्रधवान वडरंगा गुरु ब्रधवान गुरु ब्रधवान तो सरी चरण संताजिया तो सरी चरण संताजिया तो सरी चरण संताजिया चक्रवाले गधेदा विसर चक्रवाले गधेदा विसर चक्रवाले गधेदा सरोजम सांद्र निलंबुदाभं जगन्निधमानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कल्धरं कञ्जनेत्रं सदैव दबलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वभीष्टिदं चिम्बिदं पुण्यस्नानं सराले स्थितं दं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराजं भगवज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासी मोगे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपं आनंदम आनंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निजबोध रूपम बोधुकरम श्रीमद् राम गिरम नित्यम अहं नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूप विदेह देह रूपाय दत्तात्रेयाय नमोस्तुते विठाला 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 योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने चांगदेव महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबर आहे. अभंग सर्वांना ज्ञात असणारा अभंग आहे. या अभंगातून तुकोबर यांनी मानवाला उपदेश केलेला आहे आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे. विठाला विठाला हो कैलासवासी सतीजो लक्ष्मण पाटील थोरात प्रथम पुण्यस्मरण आज 1 वर्ष पूर्ण झालं. या मृत्यू लोकाची यात्रा संपवून यात्रा संपली की पाठीमाग जावा लागत असता हा सिद्धांत आहे. कधीतरी यात्रेकरू असतात जीवनामध्ये यात्रा करत असतात. कुणी नर्मदा परिक्रमा करत, कुणी चारीधाम करत आणि यात्रा संपली की पुन्हा माघारी यावं लागतं ना. तसं ह्या मृत्यू लोकाची ही तरी एक यात्राच आहे आणि ज्या दिवशी यात्रा संपली त्या दिवशी अवतार कार्य या मृत्यू लोकात संपत असतं. पुन्हा माघारी जावं लागत असतं. सुंदर असा परिवार आमच्या सतीश भाऊंनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला. अंजनाबाई लक्ष्मण पाटील थोरात आई आहेत. मुरलीधर अखमाजी पाटील थोरात चुलते आहेत. विश्वनाथ तुकाराम पाटील थोरात चुलते आहेत. अशोक लक्ष्मण पाटील थोरात भाऊ आहेत. उषाबाई सतीश पाटील थोरात पत्नी आहेत. स्वप्नील सतीश थोरात मुलगा आहेत. उज्ज्वला स्वप्नील पाटील थोरात सुनबाई आहेत. अक्षय सतीश पाटील थोरात मुलगा आहेत.
सौभाग्यवती शिलाबाई बाळासाहेब पाटील टुले बहीण आहेत रुपाली काय पुढं सर्जेराव काय पाटील टुले बहीण आहेत समस्त थोरात पाटील परिवार श्री क्षेत्र काय गावाचं नाव मातुलठाण पुनतांबा बरोबर सगळी मंडळी मातुलठाणची दिसती ना त्यामुळं मला वाटलं राहणारे मातुलठाण लॉन्सला ठेवला काही कार्यक्रम असो कैलासवासी आमचे सतीश भाऊ गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेने गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु सांगदेव महाराजांच्या कृपाशीर्वादाने आमच्या सतीश भाऊंच्या आत्म्याला मोक्ष मिळावा हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो विठाला विठाला या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा सांगतो जीव ब्रह्म आहेत आणि नाश देहाच्या ठिकाणी आहे नाशीवंत देह जाणार सगळ देह जाणार आहेत आत्मा अविनाशी आहे आत्म्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही नैनम चिंदंती शस्त्रानी नैनम दिवावगहन जैनम क्लेदयन्त्याम न शोषयते मारुतः कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय वर्णन करता हा अनादि नित्य निर्बाधी विशुद्ध मनवनी शस्त्र देखी छेदून न घडे या अनादि म्हणजे कालही सत्य आजही सत्य आणि उद्याही सत्य आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे विठाला विठाला संत समागमी धरावी आवडी जेवणाच्या वाटेवरती परमार्थ करत असताना साधू संतांच्या संगतीमध्ये परमार्थ करा तो कोबर आहे सांगतो संतांच्याच संगतीत का तर साधू संत हे मायेच्या पलीकडला विषय आहेत आणि संसार हे मायेच दुसरं स्वरूप आहे म्हणून या भवसागरातून तरुण जाण्याकरता परमार्थ साधू संतांच्या संगतीत करावा आणि हे ज्या षड विकाराने रहित हा देह आहे आणि षड विकारांचा त्याग साधू संतांनी केलेला असतो म्हणून या मायेमधून सोडवण्याकरता एकमेव साधू संत आहेत म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची जसं एखाद्या वनामधून आपण प्रवास करतो भव्य दिव्य जंगल आहेत आणि वनामध्ये प्राणी असतात ना सिंह आहेत वाघ आहेत मोठे मोठे प्राणी आहेत आता वाघ तर गावोगावी फिरतात नाही का सगळे बिबटे निघलेत वन सोडून इकडे आले आपल्याकडे तस हा जो भवसागर आहे यामध्ये सुद्धा मोठे प्राणी आहेत समुद्रामध्ये किती मोठे मासे आहेत सहजपणे जहाज पलटी करून देतात ना तसं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि दंभ हे फार मोठे प्राणी आहेत भगवंतापर्यंत ते पोचू देत नाहीत म्हणून साधू संतांची संगत तुकोबरायाने सांगितले लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार संसार
लाताळीला लादाळीला संसार केला षडवरमेचा मार संसाराला लात मारली षड विकार काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार याच्या पलीकडे साधू असतात अहंकार शास्त्रामध्ये 3 प्रकारचे सांगितले काही अध्यात्मातील अहंकार काही संसारातील अहंकार काही परमार्थातील अहंकार संसारामध्ये सुद्धा अहंकार होतो छोड़ घर संसार जब तू जाएगा कोई ना साथी तेरा साथ निभाएगा तूने प्रभु का भजन किया ना सत्संग किया ना 2 घड़िया यमदूत पकड़ कर तुझको फिर डालेगी हथकड़िया छोड़ कर संसार जब तू जाएगा काही उपयोगाचा अहंकार नाही अहंकार माणसाला शून्यात आणतं अहंकाराला सुद्धा घनदाट शब्द महाराजांनी वापरलेला आहे बाबा अहंकार निची घनदाट बाबा अहंकार निची घनदाट गुरु वचने फुटली पहाट गुरु वचने फुटली पहाट आता भक्ती वेटली बरबण बाबा अहंकार निशी घनदाट वनाची उपमा दिली अहंकाराला म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना अहंकार नसावा अहंकार अध्यात्मातही अहंकार असतात अध्यात्म विषय वेगळा परमार्थ विषय वेगळा परमार्थ साधण्याकरता अध्यात्म आहेत भगवंताला प्राप्त करण्याकरता काही मंडळी अध्ययन करतात ना कोणी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करतं कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतं कोणी नवनाथ ग्रंथाचं पारायण करतं अशा प्रकारे परमतत्व प्राप्त करण्याकरता ध्यान केलं जात असतं आणि ज्ञानाचाही कधी कधी अहंकार होत असतो एकदा एक ज्ञानी महात्मा होते खूप ज्ञानी होते आणि एक अज्ञानी होता दोघेही एका रस्त्याने चाललेत भ्रमण करत करत आणि भ्रमण करत असताना जो ज्ञानी महात्मा होता चालता चालता त्यांच्या पायामध्ये काटा भरला काटा भरल्यानंतर तर्कशास्त्रावरती PhD केलेला ज्ञानी होता म्हणून तर्क लावणं हे त्याचं काम असायचं पायामध्ये काटा भरला आणि अज्ञानी त्यांना प्रश्न करतोय पायामध्ये काटा भरलेला आहे हा काढावा लागेल ज्ञानी अज्ञानाला प्रश्न करतो काटा भरला कसा अगोदर याचा शोध लावावा लागेल अज्ञानी प्रश्न करतो शोध लावून काय करणार आहे नाही म्हणलं तर्कशास्त्रावरती PhD मी केली तू केली यावर शोध लावावा लागेल बराच वेळ झाला शोध लावतोय काटा कसा भरला अज्ञानी बाजूला जाऊन बसला विश्रांती केली बराच वेळ झाला शोध काही लागला नाही अज्ञानी ज्ञानी महात्म्याला प्रश्न करतोय हा घ्या काटा दुसरा काटा घेऊन आला ज्ञानाच्या हातामध्ये दिलात आणि या काट्याने पायातला काटा काढ म्हणला
शोध लागणार नाही. पायामधला काटा काढलात आणि अज्ञानी ज्ञानाला प्रश्न करतोय, पायामधला काढलेला काटा, ज्या काट्याने काटा काढलात तो काटा फेकून दे. त्या वेळेला ज्ञानी प्रश्न करतोय, तुला काय कळतंय म्हणजे? पुढील प्रवास चालू राहणार आहेत, म्हणून हा काटा आपल्याला पुढेही प्रवासामध्ये उपयोगामध्ये येऊ शकतो. म्हणून ज्ञानी महात्म्याने अज्ञानी माणसाचं ऐकलं नाही आणि तो काटा मागच्या खिशामध्ये ठेवला. मागच्या खिशामध्ये काटा ठेवला, घरी गेला, विसरून गेला ना मागच्या खिशात काटा आहे. इतक्या वेगामध्ये खाली बसला, काटा कुठं गेला असेल महाराज. मग एवढा ज्ञानी मनुष्य आहेत, पण त्याचं ज्ञान या ठिकाणी उपयोगाला आलं नाही. याचं कारण अहंकारामुळे. विठाला तो गोभराया सांगतात, ब्रह्मज्ञानाजवळ जर अहंकार असेल तर अशा लोकांच्या वाणीमधून ज्ञान ग्रहण करणं सुद्धा विष ग्रहण करणे योग्य आहे. ऐसे खळामुखी न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळणे. खरा विटाळ अहंकाराला महाराजांनी मानलं. आणि खळा या शब्दाचा अर्थ दुष्टही होतो. मौली ज्ञानोबरायांचे शब्द आहे, जे खळांची व्यंकटी या सत्कर्मी हृदय वाढो. खळा या शब्दाचा अर्थ होतो दुष्ट. म्हणून अध्यात्मातील अहंकार, परमार्थातील अहंकार आणि संसारातील अहंकार आणि अहंकाराच्या पलीकडे साधू संत असतात. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीने परमार्थ करा. तातडी शब्द का वापरला असेल? याचं कारण आहे की पुढला क्षण आपण जगू याची सुद्धा शाश्वती नाही येत. जैसा रंग तरंग मिल जावे, ये तो पलक पीछे उड़ जावे. अंतिम कोई नहीं आवे. चाललाय तर संसार चांगला चालतो. न कळत जीवनामध्ये असेही प्रसंग येतात, केव्हा उडून जावा लागेल सांगता येत नाही. चल रे हंसा मर लोक में तेरा या कोई नहीं, ओहम कदमिदम जादम कमी करता असे विद्यते. म्हणून तो कोबराय सांगता, विचार कर, कुठून आलात, कशा करता आलात, येण्याचं प्रयोजन काय? घेईन मी जन्म याज साठी देवा, 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 घेईन मी जन्म याज साठी देवा. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरि नाम कीर्तन संताचे भजन, हरि नाम कीर्तन संताचे भजन, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा हरि नाम कीर्तन संताचे भजन, हरि नाम कीर्तन संताचे पूजन. तुझी चरण सेवा साधवया,
पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुझी चरण सेवा साधामया घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. जन्म या शब्दामध्येच मृत्यू जडलेला आहे आणि जन्म या शब्दामध्येच मोक्ष दडलेला आहे. जन्म कशा करता आलात येण्याचं प्रयोजन तुझी चरण सेवा साधावया. भगवंताच्या चरणाची सेवा साध्य करण्याकरता या मृत्यू लोकात आला. प्रथम केला गर्भी वास. काय सांगावे सायास दुःख उगिले नवैमास. प्रथम गर्भामध्ये वास केला. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये जीव राहिला आणि भगवंताला प्रश्न केला. एक वेळ करी या दुःखा वेगळी. या दुःखातून मला मुक्त करा प्रश्न करतो. भगवान परमात्मा सांगतात का दुःखातून मुक्त करू. काय सांगू आता गर्भेची यातना. मज भोगीता नारायणा मांस मनमत्र जानात जक्षणक्षणा द्याता. या गर्भामध्ये आईने तिखट पदार्थ खाले वेदना होतात. आईने गरम पदार्थ सेवन केले वेदना होतात. आणि प्रभू आता तुमच्याशिवाय कोणी नाही म्हणून भगवंताची प्रार्थना करतोय. परमात्म्याची आराधना केली. प्रभुजी प्रभुजी तुम चंदन हम पानी पानी तुम चंदन हम पानी. प्रभुजी तुम चंदन हम पानी पानी तुम चंदन हम पानी. तुम भयो सोना तुम भयो सोना हम भयो राम. जैसे चितमत चंद्र चकोरा. प्रभु जी तुम चंदन हम पानी. प्रभु जी तुम चंदन हम पानी. प्रभुजी तुम चंदन हम पानी. प्रभुजी तुम चंदन हम जागी अंग अंग वास समान. हो भगवंताची प्रार्थना केली. भगवंताने कृपा केलीत आणि आपण या भूमंडलामध्ये आलोत. बाळपण गेले ज्ञानदान. तारुण्य दशे विषय व्यथा रद्दपणे प्रवर्तली चिंता. मरे मागुता जन्मधरी. संसारामध्ये जे जीव व्यस्त झालेत मायेमध्ये गुंतलेत त्यांच्या करता आद्य गुरु शंकराचार्य सांगतात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमध्ये. असे जीव पुन्हा जन्माला येतात पुन्हा मरतात. पुन्हा जन्माला येतात पुन्हा मरतात. आणि यातून मुक्त व्हायचा असेल तर विचार करावा लागेल अभंगाचं प्रथम जन्म. क्षणोक्षणी आधी करवा विचार. क्षणोक्षणी आधी करवा विचार. क्षणोक्षणी आधी करवा
जनुक्षणे आचे करावा विचार जनुक्षणे आचे करावा विचार धरवया पार बहु सिंधू धरवया पार बहु सिंधू धरवया पार बहु सिंधू नाशिवंत देहा जाणारा सकळ नाशिवंत देहा जाणारा सकळ धरवया पार बहु सिंधू धरवया पार बहु सिंधू नाशिवंत देहा जाणारा सकळ नाशिवंत देहा जाणारा सकळ जनोक्षण्याची करावा विचार तरावया पार भव सिंधू भव सिंधू भव म्हणजे संसार सिंधू म्हणजे सागर सिंधू म्हणजे समुद्र आणि संसाराला समुद्राची उपमा दिली नाव या भवसागरातून मोठे मोठे दिग्गज विद्वान निघून गेलेत व्यासांसारखे असेल वाल्मिक ऋषींसारखे असतील ही भव नदी म्हणजे सोपी नदी नाही आहे जसं समुद्राचं पाणी मोजल्या जात नाही तसं या भव नदीत दुःख मोजल्या जात नाही या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो जन्मली वेदांसवेजी सिंधू ये सारस्वताजी दे श्रुती आता श्रुतींची व्यास आणि वाल्मिकींची मी हिच्या पाण्यात रसिका थेंब म्हणून खेळलो या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो व्यासांसारखे असतील वाल्मिक ऋषींसारखे असतील या भव नदी मधून पैल तीराला गेलेत कसे गेले हो तो गाव म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण करो सत्ता सर्वाटाई वसो निकट वासो पायी तो गोबराय सांगतात आम्ही बाण रूपी शस्त्र हातामध्ये धारण केलं नाम रूपी शस्त्र हरेर नाम हरिर नामी केवलम कलम नाचदेव 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 गदरण्यादान या संसार विभव सागरातून तरुण जाण्याकरता भगवंताचं चिंतन करा ये जीवनाचा अंतिम ध्येय घेईन मी जन्म याजसाठी देवान येण्याचं प्रयोजन साधू संत या भूमंडलामध्ये येण्याचं प्रयोजन वाढ वया सुख भक्ती वाव धर्म कुळाचार नाम विठोबाजी सुख प्रदान करण्याकरता साधू संत येतात जे सुख ऐश्वर्यात नाही जे सुख श्रीमंतीमध्ये नाही आहे कुछ खूब नहीं जागीरी में जो आनंद संत फकीर गने जो आनंद नाही अमीरी में जो आनंद नाही जो आनंद नाही अमीरी में जो आनंद संत फकीर करे कुछ खूब नहीं जागीरी में जो आनंद संत फकीर करे जो आनंद ऐश्वर्यात नाही श्रीमंतीमध्ये नाही तो साधू संतांच्या संगतीमध्ये आहे म्हणून साधू संत सुख प्रदान करण्याकरता या भूमंडलामध्ये येतात वाढवया सुख दुसरा प्रश्न भक्ती भाव धर्म भक्तीचं दुसरं स्वरूप संत असतात वासुदेवी भगवती भक्ती योग प्रयोजन
जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. अशा प्रकारे साधू संतांचे कार्य. आणि तिसरं कार्य म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति वार्धव्योत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या धर्माची स्थापना भगवंताने केली त्या धर्माचं रक्षण करणं, तो धर्म वाढवणं, टिकवणं. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. भाव चार प्रकारचे: माधुर्य भाव, वात्सल्य भाव, साख्य भाव, दास्य भाव. माधुर्य भाव. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभो, जय जय श्री मा कनजो. गोपींच्या ठिकाणी माधुर्य भाव. वात्सल्य भाव. ऐसी कळवळ्याची जाती करी लावा विनावृती. साधू संतांच्या ठिकाणी वात्सल्य. साख्य भाव अर्जुनाच्या ठिकाणी. आणि दास्य भाव. दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंख के तारे, ये सूर्यवंश के सूरज, ये रघुकुल के उजियार. प्रभू रामचंद्र भगवंताचं दास्यत्व ज्यांनी स्वीकारलं ते हनुमंतरायाकडे सोन्याची लंगोटी, मुखी राम राम राम, मातांजनीच्या पोटी जन्माले ओ मारुती. सुवर्णाच्या लंगोटी सहित या विश्वामध्ये येणारे पहिले संन्यासी म्हणजे हनुमंत आहे. प्रभू रामांचं दास्यत्व स्वीकारलं. हा दास्य भाव आहे. म्हणून साधू संत भाव, श्रद्धा, भक्ती आणि सुख प्रदान करून देण्याकरता या विश्वात येतात. भगवंत आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. भगवंताचा अवतार कार्य धर्माची स्थापना, धर्म वाढवणं. साधू संत त्या धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो. म्हणून परमार्थ करा, भजन करा, प्रभू रामांचं स्मरण करा, भगवान शिवाचं स्मरण करा. हे परिपूर्णता अवतार आहेत. म्हणून रामाचं भजन करा. नगरी अयोध्या की सर झोका किनारा है, मेरे राम लला हर दिल तेरा ही नजारा है. नगरी अयोध्या की सर झोका किनारा है, नगरी अयोध्या की सर झोका किनारा है, मेरे राम लला हर दिल तेरा ही नजारा है. प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा न जाने कोणत्या रूपामध्ये येऊ शकतो. भगवान परमात्मा अनेक स्वरूप, मिट्टी से अनु परमाणु बनान, ये सदिव्य जगत बनियान. सौंदर्य निरात्म एक आणि जीवनाचं अंतिम ध्येय भगवंताच्या प्राप्ती आहेत. म्हणून तो कोवराय सांगता क्षणोक्षणी आजी करावा विचार, आणि तारावया पारभव सिंधू. निरर्थक विचारात मनात्म विचार, दुःखदायी विचार. अनेक प्रकारचे विचार आहे संसारामध्ये. मनुष्य कायम दुःखदायी विचार करतो. याचं कारण संसार दुःखामुळं. चौकडे इंगळ विश्रांती नाही, खोटी रात्रंदिवस तळमळ.
सुखाचा विचार कोठे नाही, दुःखाचा विचार निरर्थक विचार करतो. 50 वर्ष वय झालं आणि म्हातारीला प्रश्न केला, सांग या वयात पोरं झाली कुठं झोपायची? म्हातारी म्हणली, अहो काय मुलं बाळ व्हायचं वय का? म्हातारं वारकरी होत. म्हातारीला प्रश्न करते, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यद्गृपादमं वंदे परमानंद माधव. भगवंताची जर कृपा झाली तर मुका सुद्धा बोलू शकतो, पांगळा डोंगर चढू शकतो. मग आपल्याला का मुलबाळ होऊ शकत नाही? पालगाव झोपेल होतो म्हातारी म्हणले, ठीक आहे मुलगा झाला, तुम्ही थोडं त्या बाजूला सारखा म्हणजे मध्ये झोपन. म्हातारा म्हणे, मुलगा झाला मध्ये झोपवला, मुलगी झाल्यावर कुठं झोपायची? म्हणजे तुम्ही अजून थोडं त्या बाजूला सारखं. म्हातारा सारखं गेलं, पलंगावून खाली पडलं, कमरात मोडले. नुसता विचार केला तरी दुःख भोगावं लागलं. ज्यांना मुलं बाळ झाले त्यांना विचारलं, सुख आहे का? मुलं बाळ झाली तिकूनही सुख नाही, नाही तिकूनही सुख कुठेही नाही. लटिगा व्यवहार सर्वा संसार वाया येर जर हरिवीन, संसाराची अंगी अवघीच व्यसनी. किती मंथन केलं त्याच्यामध्ये कुठलाही सार शिल्लक राहिला नाही, त्याचं नाव संसार. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सावधान करते महाराज. आयुष्य जाणार आहेत. अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देहा जाणार सकाळा, 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 नाशिवंत देहा जाणार सकाळा. आयुष्य का तो काळा सावधाना, आयुष्य का तो काळा सावधाना, आयुष्य का तो काळा सावधान, 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 नाशिवंत देहा जाणार सकाळा, नाशिवंत देहा जाणार सकाळा, नाशिवंत देहा जाणार सकाळा, नाशिवंत देहा जाणार सकाळा. नाशिवंत देहा जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान. ज्या देहामध्ये तुम्ही वावरताय, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि चौथा आहे आत्मा शरीर. 4 प्रकारचे शरीर मनुष्य प्राण्याला प्राप्त होतात. ज्या शरीरामध्ये वावरते स्थूल शरीर, त्याग केला, मृत्यू झाल्यानंतर जे शरीर प्राप्त होतं ते सूक्ष्म शरीर आहे. कारण स्थूल शरीर
या मृत्यू लोकामध्ये टाकून जावं लागतं. एकमेव या विश्वामध्ये स्वतःचा देह सोबत घेऊन जाणारे एकच साधू या विश्वात जन्माला आले. कोडी सहित झाला गुप्त तुका, कोडी सहित झाला मुक्त तुका, कोडी सहित झाला मुक्त तुका, कोडी सहित झाला. अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, कोडी सहित झाला गुप्त तुका, कोडी सहित झाला कोडी सहित झाला मुक्त तुका, कोडी सहित झाला. कोडी सहित झाला गुप्त दुकान. हा देह घेऊन जाता येत नाही. सूक्ष्म शरीराद्वारे मृत्यू लोकामधून प्रवास. मेल्यानंतर आत्मा कुठं जातो? गरुड पुराण असं सांगतं, या मृत्यू लोकापासून 86,000 योजन यमपुरी प्रारंभ होते आणि यमपुरीचा विस्तार हा 44,000 योजन मध्ये आहे. आणि या यमपुरीला 4 दरवाजे आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर, मध्य भागावरती चित्रगुप्तांचं वास्तव्य आहे. पूर्वेच्या द्वारामधून जे जीव प्रवेश करतात, ज्यांच्या वाणीमध्ये सदैव सत्यता, 4 प्रकारची वाणी सांगतो. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. नाभीमध्ये जी वाणी विराजमान आहे तिला परा म्हणतात. हृदयामध्ये जी वाणी विराजमान तिला पश्चंती म्हणतात. आणि कंठामध्ये जी विराजमान आहेत तिला मध्यमा म्हणतात. आणि ज्या वाणीने बोलतो आपण ती वैखरी आहे. तो का म्हणे ऐसे कोणाची वैखरी, वदे आमोच्या सामोरी. वैखरी वाणी, 4 प्रकारची वाणी सांगितली, ज्याच्या वाणीमध्ये सदैव सात्यता. सत्यम प्रथम प्रियम निर्वाक्यमितकारम बृहत्कर शब्दा निंदा परेशम च परिव्रजेत. अशा जीवन करता यमपुरीचं पूर्वेचं द्वार उघडल्या जात. ज्यांनी जीवनामध्ये दान धर्म केला, कांचन दान, गोदान, अन्नदान, वस्त्रदान, नाहीच कळलं तर मतदान, अनेक प्रकारचं दान आहेत ना. भूदान आहे, गोदान आहे, अन्नदान आहे, भूमिदान आहेत, अनेक प्रकारचे दान. दान धर्म करणारे जे जीव आहेत, बळीराजासारखं दान. तुगा म्हणे बळी जीव दिला पाया तळी, मृत्यू डोळ्यासमोर असताना सुद्धा दान दिलं ना. गुरुने सांगितलं बळीला, राजा दान देऊ नको. बळीने विचार केला, न मानावे ऐसे गुरुचे वचन, तेने नारायणांतरेल केव्हा प्रगट येईल. भगवान परमात्मा साक्षात भेटण्याकरता आलात, असा गुरु काय उपयोगाचा, जो भगवंताला भेटू देत नाही. दैत्य गुरु शुक्राचार्य बळीला सांगितलं, संकल्प सोड. गुरुने कमांडलू मध्ये प्रवेश केला आणि वामन देवाने कमांडलू मध्ये काडी टाकली. ती काडी शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली न. गुरु असावे शुक्राचार्यांसारखे, शिष्य असावा बळीराजासारखे. भूदान दिलं, 3 पद पावला भूमिदान मागितलं. दाता असावा कर्णासारखा, रणांगणामध्ये आहे. यदे चांगू शकला मंज कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्र दिव्याकलम लोक मृडयंती गे गे. भगवान श्री कृष्ण परमात्म्याने दान मागितलं रणांगणामध्ये. देण्याकरता काही नव्हतं, पण कर्णाला एक सोन्याचा दात होता आणि तो दात काढून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये दिला. दाता असावा कर्णासारखा. मग ज्याने जीवनामध्ये दान धर्म केला, अशा जीवन करता यमपुरीचं पश्चिमेचं द्वार उघडत असतं.
आणि ज्यांनी साधूची संगत केली, कबीरा संगते साधू की कबीरा फल होय होगी चंदन वासना ली मन कैसी होय. कबीर महाराज सांगतात, साधू संतांची संगत ज्याने केली त्याच्या करता यमपुरीचं उत्तरेचं द्वार उघडत असत. आणि ज्याने जीवनामध्ये हिंसा केली, वाईट कर्म केले, अशा जीवन करता यमपुरीचं दक्षिणेचं द्वार उघडत असत. ज्या देहाने प्रवेश केला यमपुरीत तो देह म्हणजे सूक्ष्म देह. तिसरा आहे कारण देह. 12 महिन्याचा हा प्रवास मृत्यूलोक, 12 दिवस पितृलोक, असा हा प्रवास चालू झाला. आणि आज 12वा दिवस पितृलोकामधला बरं का. आणि मृत्यू लोकामधला हा आजचा 12 महिने पूर्ण झाले. नित्यम नैमित्तिकम काम नंतरम श्राद्ध उच्यते. मत्स्य पुराण, शिव महापुराण अनेक प्रकारचे श्राद्ध कर्म सांगितले. नित्य श्राद्ध कर्म, नैमित्तिक श्राद्ध कर्म, काम्य श्राद्ध कर्म, पार्वण श्राद्ध कर्म. नित्य श्राद्ध कर्म म्हणजे आपण रोज उठतो, भगवंताची पूजा करतो, अर्चना करतो. तसं आजही काही लोक ज्या वेळेला भोजन करण्याकरता बसतात, आपल्या पूर्वजांकरता ताटाच्या बाजूला एक नैवेद्य काढतात. आणि तो नैवेद्य भोजन झाल्यानंतर काक पक्षाला देतात. असे कर्म जे करतात, नित्य उपासना, त्यांना नित्य श्राद्ध केल्याचं फल प्राप्त होतं. काही नैमित्तिक श्राद्ध कर्म आहे ते पितृपक्षात केली जातात. द्वितीया, तृतीया, चतुर्दशी, पंचमी, नवमी. नवमीला जे श्राद्ध कर्म केली जातात, पतीच्या अगोदर जर पत्नी मृत झाली तर नवमीला केल्या जातात कर्म. आपल्या कुळात एखादा जीव आपत्कालीन मृत्यू झाला म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होणं, स्वतः हाताने जीवन संपवणं, अशा जीवन करता नैमित्तिक कर्म हे चतुर्दशीला केली जातात पितृपक्षामध्ये. आपल्या कुळात एखादा साधक जन्माला आले असेल, साधू संत जपी तपी, अशा जीवन करता श्राद्ध कर्म हे द्वितीयेला केली जातात. अशा प्रकारे नाही तिथे तुमच्या लक्षात राहिली तर सर्व पितृ अमावस्या या पवित्र तिथीला नैमित्तिक श्राद्ध कर्म केली जातात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हो संत समागमे धरावी आवडी. चांगलं द्वार प्राप्त करायचं असेल साधूची संगत करा. जीवन कृतार्थ करायचं असेल साधूची संगत करा, जीवन कृतार्थ होईल. म्हणून संत समागमे धरावी आवडी. तुकाराम महाराज म्हणतात, ये लोकीचा व्यवहार, ये माईचं स्वरूप, अभंगाचं शेवट. तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहार, दुःख म्हणे इहा लोकीचा व्यवहार, दुःख म्हणे इहा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहार, दुःख म्हणे इहा लोकीचा व्यवहार, दुःख म्हणे इहा लोकीचा व्यवहार. डोळे